नाशिकच्या नवशा गणपती परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एक रस्ता खचला आणि या रस्त्यामध्ये एक डंपर अडकला होता। आता या रस्त्याचं रिपेअरिंगचं काम सुरू झालेलं आहे। महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री या स्वतः या ठिकाणी आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतोय की या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून या संपूर्ण रस्त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित करण्याचं काम सुरू आहे। आयुक्तांशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत। मॅडम, ज्या पद्धतीची ही दुर्घटना घडली किंवा ज्या पद्धतीने हे घडलं, नेमकं काय झालं, आपल्या तपासात काय समोर आलंय? इथे एक खूप मोठा डंपर जसा खड्ड्यात पडला होता, तर जेव्हा आपण तपासणी केली तेव्हा हे समजण्यात आलं की एक ड्रेनेजचा चेंबर होता जुना, जवळपास 35 ते 40 वर्ष विटाचा ड्रेनेजचा जुना चेंबर होता। पुढे ड्रेनेज लाईन पूर्ण चोकअप होती आणि तो ड्रेनेज चेंबर जुना झाला होता, आउट ऑफ लाईफ झाला होता, आउट ऑफ वॉरंटी झाला होता। मग तो खचला आणि त्याचा वरचा जे रस्ता होता तो जवळपास 15-20 वर्ष जुना आहे। तर परंतु खाली ड्रेनेज चेंबर मधून पाणी जे आहेत आणि माती जे आहे ते सगळी वाहून गेली आणि मग तो खचला रस्ता। मॅडम, सिंहस्थाच्या निमित्तानं कोट्यवधी रुपयांची कामं शहरात सुरू आहेत, त्यात प्रामुख्यानं शहरात रस्त्यांचं जाळं मोठ्या प्रमाणात तयार केलं जात आहे। अशा वेळेला असे रस्ते तयार होऊ नये, अशा दुर्घटना होऊ नये पुढच्या 20-25 वर्ष, त्यासाठी आपण काय उपाययोजना करतो? येस, आता हा जे रस्ता आहे नवशा गणपतीचा, हा सिंहस्थामध्ये नाही आहे, परंतु इथे ही जी दुर्घटना झाली त्याच्यात आपल्याला जसं समजण्यात आलेलं आहे की खालची जर अंडरग्राऊंड युटिलिटी आपण रिपेअर केली नाही तर ही घटना कुठेही होऊ शकते। म्हणून आपण सिंहस्थच्या रस्त्यात अशी सगळी आउट ऑफ लाईफ जेवढी अंडरग्राऊंड युटिलिटी आहे किंवा जे चोकअप आहे, कारण की कॅपॅसिटी आता मोठी पाहिजे शहराची डिमांड प्रमाणे आणि ते छोटी झाले चोकअपमध्ये पण ते फुटतात, तर अशी सगळी प्रकारची युटिलिटीज जे आहे अंडरग्राऊंड ते आपण सगळी बदलतोय, नवीन टाकतोय आणि जास्त कॅपॅसिटीची टाकतोय। जिथे ती युटिलिटी समजा नसेल तिथे ती युटिलिटी नवीन प्रमाणे पण टाकतोय। तर अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे की हा परत असा होऊ नये। मॅडम, या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रामुख्यानं नाशिककरांचा असा प्रश्न आहे की याच्यावर क्वालिटी कंट्रोल म्हणून आपण कशा पद्धतीनं मॉनिटरिंग करतोय जेणेकरून असे जे रस्ते तयार होत आहेत जे पुढच्या अनेक वर्ष नाशिककरांना उपयोगी पडणार आहेत ते खचू नये किंवा ते खराब होऊ नये। आता जसा हा रस्ता होता हा सिंहस्थाचा नव्हता, खचला, एक एक्झाम्पल आपल्याला मिळाला। सिंहस्थामध्ये अजून कशा आपल्याला काळजीपूर्वक काम करायचे त्यासाठी क्वालिटीचे मल्टिपल लेयर्स ऑफ चेक आहे। फर्स्ट ऑफ ऑल NMCच्या क्वालिटी डिपार्टमेंट आहे, त्यांची स्वतःची लॅब आहे आणि खूप चांगली आपली लॅब आहे। नवीन इन्स्ट्रुमेंट्स पण आपण घेतले आहे, तर नेहमी आपला जे आहे ते चेक असतो। त्यानंतर आपल्या NTKMA कडून पण त्याचा चेक करता, ते थर्ड पार्टी एजन्सीकडून ते चेक करताय, वेळोवेळी ते चेक होत आहे। आणि अजून महानगरपालिकेने एक स्टेप मागे पण घेतला होता, आपले सगळे इंजिनियर्सची आम्ही ट्रेनिंग केली होती IIT मुंबईला आणि नंतर आता IIT मुंबईकडून पण आपण क्वालिटी चेक करून घेत आहे। तर अशा प्रकारच्या 3 लेवलच्या क्वालिटी चेक आपण कुंभचे कामावर ठेवलेला आहे की कुठेही काही अडचण येऊ नये। मॅडम, हे क्वालिटी चेकच्या संदर्भात जरी असलं तरी या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी ठेकेदार जे आहेत जे काम करतायत त्यांना आपण बोलून त्यांना हे सगळं सांगणार आहोत का की आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे, शहरामध्ये कशा पद्धतीचं काम अपेक्षित आहे? सर्व ठेकेदारांची पण आपण कमीत कमी 3 वेळा क्वालिटीची मीटिंग घेतली आहे आणि अगोदर जे घेतली होती ते बेसिक लेअरवर होती तेव्हा ते काम चालू होता। नंतर कॉन्क्रीटचे कॉन्ट्रॅक्टर्सची पण आपण घेतली, क्वालिटीमध्ये कशा आपल्याला अपेक्षित आहे त्यांच्याकडनं। तसाच आता जसा पुढे डांबरचं काम जेव्हा होईल ऑक्टोबर नंतर तेव्हा ती पण आपण क्वालिटीची त्यांची ट्रेनिंग घेणार। तर ते वेळोवेळी सूचना आणि ट्रेनिंग्स आपण घेतोय, बिकॉज आपले जे खालचे काम करणारे लोक आहेत त्यांना माहीत असला पाहिजे, त्यासाठी ते एक बेसिक ट्रेनिंग पण गरजेची आहे। शहरातला सगळ्यात महत्वाचा जो समजला जातोय तो गंगापूर रोड। हा गंगापूर रोड आपण परत एकदा बांधतोय, परत एकदा तयार करतोय। तो तयार करताना सगळ्या युटिलिटीज एकदाच टाकल्या जातील आणि पुढे तो खोदावा लागणार नाही, अशी व्यवस्था आहे का? हो, आता आपला जे गंगापूर रोड आहे हा गंगापूर रोड नाही आहे, गंगापूर रोड त्या बाजूला आहे। तिथे आपण कुंभमध्ये तो रोड पकडला आहे कारण की शहराची खूप गरज होती। ते कुंभसाठी नाही आहे, ते शहरासाठी आहे तो रोड। ऍक्च्युली त्याच्या कुंभमध्ये एवढा यूज नाही आहे जे शहरासाठी आहे, ते सगळ्यांना मान्य पण आहेत। तिथे आपण 5 किलोमीटरच्या रोडचं बांधकाम करतोय, त्याच्यात आपण रोड वाईडनिंग करतोय। आता लोकांचं असं पण म्हणणं पडतोय की रोड वाईडनिंग होत नाही, तर तिथे आपल्याला जेवढी जिथे लँड मिळतोय किंवा TDR मध्ये घेऊन आपण तिथे रोड वाईडनिंग करतोय, हा पहिला विषय। नंतर तिथे आपण MNGLचे जवळपास 2.5 किलोमीटरची पाईपलाईन टाकून दोन्ही बाजूने 2.5 असा करून 5 किलोमीटरची युटिलिटी MNGLचं काम करून घेतला आहे। आता MNGL साठी परत फोडायचे नाही। तसाच आपण तिथे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आहे, 5 किलोमीटर पैकी जवळपास 1.5 किलोमीटरमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेनेज नव्हता, तिथे पण आपण स्टॉर्म वॉटर ड्रेनेज टाकून घेतला आहे। आणि 500 मीटरमध्ये खूप जुना झाला होता, 40 वर्ष जुना झाला होता, खराब झाले होते, ते पण आपण रिप्लेस करून घेतले आहे। यामुळे रिप्लेस केले सो दॅट अशी घटना परत होऊ नये। तसेच आपण तिथे 3.5 किलोमीटरचा
सिवरेज नेटवर्क टाकला आहेत. कारण की आता गंगापूरच्या एसटीपी पण आपला काम चालू आहे. तिथे आपल्याला नदीत पात्रात नाही पाणी सोडायचे. इथे भरपूर या परिसरात पुढे नाले आहे की डायरेक्ट नदी पात्रात आपला सांडपाणी जातो. तर त्यासाठी आपण सिवरेज नेटवर्क टाकलाय आणि जिथे जुने ड्रेनेज चेंबर्स होते ते पण पूर्ण नवीन कॉन्क्रीट किंवा जे काही आपले टेक्निकल नॉर्म्स आहे त्याप्रमाणे नवीन बांधतोय. 40 वर्ष जुना डॅम्बर परत इकडून 40 वर्ष जुना चेंबर जर असेल आपण त्याच्यावर डायरेक्ट नुसतं रोड बांधत नाही. आपण अगोदर तो चेंबर रिपेअर करतोय, नवीन चेंबर टाकतोय, नवीन पाईपलाईन टाकतोय, मग रोड बांधतोय. आमच्याकडे सोपा ऑप्शन आहे, खूप सोपा आहे की जसा आहे त्याच्यावर रोडचा असा मेकअप करून टाकायचे आणि मोकळे. पण आपण तसा करत नाही. आपण आतमधून सगळी रिपेअरिंग, सगळं न्यू ड्रेनेज लाईन्स, चेंबर लाईन्स सगळं नवीन करून मग रोड करतोय. शेवटचा प्रश्न, हे सगळे कामं कधीपर्यंत पूर्ण होतील असं तुम्हाला अपेक्षा आहे? टार्गेटेड व्हॉट इज द टाइम? आपले जे कॉन्क्रीट रोड्स आहे आपला बऱ्यापैकी तुम्ही जर पाहिलं असेल तर वन साईडला भरपूर काम चालू आहे आणि वन साईड ओपन काही काही ठिकाणी पूर्णपणे पण झालाय. आंबट टू एक्सेल ओपन झालाय. त्र्यंबक रोड पण काही ठिकाणी ओपन झालाय आणि बाकीचे पण आपण पुढचे 1 ते 2 महिन्यात वन साईड अजून किती ओपन करता येईल ते करतोय. त्याच्या पुढे अजून 2 ते 3 महिन्यात कॉन्क्रीट रोड्स पूर्ण करायचे आहे. समजा फेब्रुवारी मार्चच्या. आणि डांबरचा जे काम आहे, समजा ही गंगापूर रोड जसं डांबर रोड आहे तर तिथे आपल्याला ऑक्टोबर नंतर काम करायचे आहे डांबरचा. त्याच्या अगोदर बाकीच्या वायडनिंग वगैरेचा, युटिलिटीचा सगळं काम आपला ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. तर ते पण आपल्याला ऑक्टोबर नंतर 4 ते 5 महिन्यात पूर्ण करायचे आहेत. खूप खूप धन्यवाद. आपण बघतोय नाशिक महापालिकेचे आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत. नवशा गणपती परिसरामध्ये जी दुर्घटना घडली, जो अपघात झाला किंवा ज्या पद्धतीनं रस्त्याला खड्डा पडला, तसे खड्डे भविष्यात नाशिकच्या शहरामध्ये कुठल्याही रस्त्यावर पडू नये यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं आता युटिलिटीज या रस्त्यांमध्ये टाकले जात आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये नाशिककरांना सुसज्ज अशा पद्धतीचे चांगले रस्ते मिळतील असा पालिका प्रशासनाचा प्रयत्न असल्याचं देखील आयुक्तांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.